जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रीमद् भगवत गीता की जय। रिकॉर्डिंग चालू के नहीं? ओके। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तु ते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपण आज नवीन अध्याय सुरू करणार आहोत। तर कोण सांगू शकेल संक्षिप्त रूपामध्ये आपण ह्या अध्यायापर्यंत कसे पोचलो आपण? तो जसं म्हणजे पहिल्यांदी तर ते म्हणजे कौरव पांडवांचं जे युद्धभूमीवर जाण्यापासून ते सगळे त्यांचे संवाद वगैरे ते सुरू झाले. दॅट इज जस्ट अ स्टार्ट ऑफ भगवद्गीता. पण मेन क्रक्स जो आहे तो अर्जुन आणि कृष्णाचा संवाद, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या पायऱ्या आहेत बेसिकली माणसाच्या म्हणजे आपल्या भक्ती मार्गाकरता किंवा भगवत प्राप्ती करता, भक्ती मार्ग म्हणण्यापेक्षा भगवत प्राप्ती करता, तर त्या कशा कर्मकांडापासून ते कर्मयोगा
म्हणजे कर्मकांड, मग कर्मयोग, मग ज्ञानयोग, ध्यानयोग, अशा सगळ्या व्हेरियस लेवल्स सांगितलेले आहे. आणि प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक या पायऱ्यांमध्ये त्यांनी प्रोज, कॉन्स आणि एक्झाम्पल्स हे सांगितलेले आहे. आणि कशी अ, कशी म्हणजे कोणत्याही पायरीला त्यांनी अ, हे कमी लेखलेलं नाही, पण कशी पुढची पायरी, जसं कर्मयोग इज बेटर दॅन कर्मकांड, सो कशी पुढची पायरी ही बेटर आहे, दॅट ऑलवेज वॉज पॉझिटिव्ह मेसेजेस दिलेले आहेत. आणि आता मेन म्हणजे जे डोळे किंवा कान आपले अ, अ, पुढे फोकस करतायत हे भक्ती मार्गा करतात, त्यामुळे दॅट इज व्हॉट आय वुड से ॲज अ क्विक समरी. खूप छान. खूप छान. अजून हा. सुहास प्रभू, अभिनीत प्रभू, कोणाला ऍड करायचं आहे? सुजाता माताजी. हरे कृष्ण प्रभू. हरे हरे. कृष्ण. माताजीने आपण वेगळे वेगळे ऑप्शन्स बघितले. तर कृष्णाने बेसिकली भक्ती योगाकडे जायच्या अगोदर हे सगळे ऑप्शन्स आपल्याला सांगितलेत, जेणेकरून आपण एकदा भक्ती योगाकडे गेलो की वी विल नॉट टर्न बॅक टू दिस ऑप्शन. आणि अजूनपर्यंत आपण ह्या स्टेपवर आलेलो आहे की कृष्ण जे आहेत ते इनडायरेक्टली रिव्हील करत होते. आणि हा जो आहे, जो लास्ट वर्स होता 6 चॅप्टरचा, दॅट इज टर्निंग पॉईंट टुवर्ड्स भक्ती योग. भक्ती. तर आपण भक्ती योग आता चालू करणार आहे, विच इज अ टर्निंग पॉईंट. आणि इकडनं आपण बघणार आहे की श्रीकृष्ण जे आहेत ते स्वतःला डायरेक्टली रिव्हील करतात. बरं. अजूनपर्यंत आपण बघितलं का यज्ञाच्या मार्फे किंवा ज्ञानयोग, कर्मयोग, कर्म संन्यास योग, ते इनडायरेक्टली बोलत होते. आणि जे आपण पाथ जे आहेत विच इज नॉट अचिव्हेबल इन दिस वर्ल्ड नाव, विच वॉज अचिव्हेबल अर्लियर, तर त्या सगळ्या कव्हर केल्या बिफोर गोइंग टू भक्ती योग. बरं. हे खूप माझ्या लक्षात आलं. खूप छान. अभिनीत प्रभू. अ, प्रभूजी, जसं म्हणजे अ, अ, आतापर्यंत आपण अर्जुनाचे जे 5 प्रश्न पहिल्या अध्यायात आणि नंतरचे 2 प्रश्न, त्याच्यावरती श्रीकृष्ण त्याला म्हणजे त्याला समजावतायत. तर त्या त्या हिशोबाने दुसऱ्या अध्यायात आपण म्हणजे गीतेचे सार आपण जसं समजलो. आणि श्रीकृष्णाने एक एक आपल्याला एक एक काय म्हणतात की एक मार्ग दाखवायला सुरुवात केली. आणि मग नंतर तिथून हळूहळू तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग, आणि मग त्यांनी तो एक एक मार्ग उघडायला सुरुवात केली. आता त्यांनी आपल्याला बरेच मार्ग दाखवले, पण आता भक्ती योगाकडे यायचे, तर हा जो मार्ग आहे, इतरांपेक्षा हा मार्ग वेगळा कसा आहे हे दाखवायसाठी त्यांनी आतापर्यंत आपल्याला म्हणजे वेगवेगळं मार्गदर्शन केलं. आणि आपण शेवटच्या अध्यायामध्ये आपण ज्यावेळेला बघितलं की आता हे भक्ती योगाकडे आता आपल्याला सुरुवात होणार आहे. जे जे त्यांनी म्हणजे एका भक्ती योग आणि जसं अर्जुनाने आधी सांगितलेलं की मी संन्यास घेईन म्हणून. तर संन्यास घेण्यापेक्षा म्हणजे जो तो एक मार्ग आहे. पण भगवंतांकडे जायचं जर असेल तर भक्तीने आपण एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने जाऊ शकतो. आता हे आपण शेवटच्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये एक थोडंसं आपल्याला ग्लिम्स मिळालेलं. हे आतापर्यंतच होतं. आता पुढे आपल्याला भक्तीवरती अजून श्रीकृष्ण सांगतील. खूप छान. हरे कृष्ण. तर आपण बघून घेऊया अजून काही काही पॉइंट्स आहेत जे 6व्या अध्यायाला, एस्पेशली 6व्या अध्यायाच्या शेवटच्या 47व्या श्लोकाला ह्या श्लोकाबरोबर कनेक्ट करतात. तर त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा आता अर्जुन आणि कृष्णाचा संवाद जो चालला आहे तो एक कंटिन्युअस संवाद चालला आहे, राईट? आपण कसं भगवद्गीता बोलताना आपण बोलतो की 18 अध्याय आहेत भगवद्गीतामध्ये. आणि एका अध्यायाची सुरुवात एका श्लोकापासून होते आणि एका श्लोकाला ती संपते. नंतर मग त्याच्यानंतरच्या श्लोकापासून नंतरचा अध्याय चालू होतो. तर हे अध्याय जे आहेत ते अर्जुन आणि कृष्ण एकमेकांशी बोलत असताना ते बोलले नसतील ना, की आता 7वा अध्याय चालू होणार आहे, आता 6वा अध्याय संपला वगैरे. तर मग हे अध्याय कोणी बनवले, म्हणजे ही विभागणी जी आहे ती अध्यायांमध्ये जी केलेली आहे ती कोणी केली आहे तुम्हाला माहिती आहे? हा कधी प्रश्न आलेला असा मनामध्ये? तर व्यास ऋषींनीच केलेलं आहे हे. जेव्हा गणपतींना मदतीला त्यांनी घेतलं आणि महाभारत, वेद वगैरे जे काय लिहायचं ते लिहून घेतले त्यांच्याकडनं, त्यावेळी ही विभागणी झालेली आहे. तर म्हणजे त्यांना व्यवस्थित समजलेलं आणि ते आता अध्यायांमध्ये मांडल्यामुळे आपल्याला त्यांनी मदत केली आहे समजण्याकरता.
ठीक आहे. तर आता जो श्लोक चालू होतोय, आतापासनं तुम्ही भगवद्गीताचा जो टोन ऑफ द मेसेज आहे ना, तो किती चेंज होतोय तो तुम्हाला स्वतःला आता जाणवेल. तर कृष्णाकडे नमस्कार करूया आपण आणि त्याच्याकडे प्रार्थना करून आपल्याला भक्तियोग समजेल, नीट छान समजावा अशी प्रार्थना करूया आपण. त्याची कृपा असावी आपल्यावरती. तर 7वा अध्याय, पहिला श्लोक. श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा न्यास्यसि तच्छृणु. अनुवाद. भगवान म्हणाले, हे पार्था, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण. तर कृष्णानी 6व्या अध्यायाच्या 47व्या श्लोकामध्ये एक कंपॅरिझन केलेलं. 46 मध्ये कंपॅरिझन केलं आणि 47व्यामध्ये अजून डिटेल सांगितलेलं की हे योगिनामपि सर्वेषां, सर्व जे योगी आहेत त्यांच्यामध्ये कोण योगी सर्वोच्च आहे आणि तो का आहे, हां, ते त्यांनी सांगितलेलं. त्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं की जो संपूर्णपणे माझ्यावरती विश्वास ठेवतो, माझ्यावरती भक्ती करतो आणि आपलं मन माझ्यावरती केंद्रित करतो, तो सगळ्यात अ, उत्तम योगी आहे, युक्ततमः. तर हा जो ही जी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे त्यांनी, ही इन्स्ट्रक्शन आपण बोलतो एकदम पिनॅकल, समिट अशी इन्स्ट्रक्शन आहे ही. ओके. तर ते अचीव कसं करायचं हे आता तो 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून सांगायला चालू करतोय. तर त्याच्यामध्ये पूर्ण हा जो श्लोक आहे ना, प्रत्येक शब्दाची आपण फोड करून आपण बघणार आहोत पुढे, की ह्याच्यामध्ये कृष्ण काय सिक्वेन्समध्ये आपल्याला ही प्रोसेस शिकवतोय ते म्हणून आपण बघूया. ठीक आहे. तर आत्तापर्यंत काय झालंय 6 अध्यायांमध्ये, आपल्याला आत्मसाक्षात्काराची गरज का आहे आणि ती आपण कोणकोणत्या मार्गांद्वारे आपण ते अचीव करू शकतो ते सांगितलेलं आहे. त्याचा एक लॅडर, एक शिडी ह्या संकल्पनेतनं जर बघितलं आपण तर त्याला कळेल की त्याचा जो सर्वात शेवटची स्टेप आहे ती कृष्ण भावना. आणि हे आपल्याला 47व्या श्लोकामधनं कळून येतं 6व्या अध्यायाच्या. ठीक आहे. आता कृष्ण काय करतोय, भक्तियोग हा 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत कृष्ण बोलतो, ज्याच्यामध्ये काय असेल की भक्ती कृष्णाकडे का करावी, कशी करावी, कोणकोणत्या पद्धतीने करता येते. ओके. आणि कृष्णाबद्दल अशी माहिती ही आपल्याला मिळते. आता आपण बराच वेळा बोललेलो आणि तुम्हाला आठवत असेल, भगवद्गीता, भागवतम आणि चैतन्य चरितामृत हे असे 3 मोठे आणि महान ग्रंथ आहेत जे आपल्याला ह्या कलियुगामध्ये आपल्याला जास्तीत जास्ती भक्तीच्या मार्गावरती घेऊन जातील. तर भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय, कृष्ण कोण आहे म्हणून. हं? नंतर भागवतमध्ये कृष्णावरती प्रेम कसं करावं ते सांगितलं आहे. आणि चैतन्य चरितामृतमध्ये कृष्ण आणि त्याच्या ज्या एनर्जीज, ऊर्जा ज्या आहेत त्याच्याबद्दल अतिशय सखोल अशी माहिती दिलेली आहे आणि भक्तीबद्दल माहिती दिलेली आहे. त्यामुळे भगवद्गीता जर का तुम्ही पूर्ण शिकला ना, त्यानंतर तुम्हाला जाणवेल की भगवद्गीता अतिशय बेसिक लेवलवरती बोलते. म्हणजे हे बेसिक लेवल सुद्धा आपल्याला समजायला इतकी डिफिकल्ट आहे. मागे मी तुम्हाला एकदा कधी सांगितलं असेल, ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तर त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी महादेवांच्या बद्दल सांगितलं. ते बोलले की शंकर महादेव दररोज भगवद्गीता वाचतात आणि दररोज त्यांना जो नवीन अर्थ समजतो त्यातनं त्याच्यात ते विस्मयचकित होतात. तर आपण इमॅजिन करू शकू महादेवांसारखी व्यक्ती, ओके, इतक्या इतक्या वर्षांपासनं, जन्मांपासनं आणि अक्षरशः म्हणजे जे युगांपासनं वाचत आलेले आहेत, समजत आलेले आहेत, शिकवत आलेले आहेत, ओके, ते सुद्धा नवीन अर्थ त्यांना भगवद्गीतेतनं समजतो आणि ते विस्मयचकित होतात. हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर आपण इमॅजिन करू शकतो आपल्याला भगवद्गीता फक्त एका जन्मामध्ये
ते सुद्धा शनिवारच्या फक्त 1 दीड 2 तासाच्या क्लासामध्ये. ते पण आयुष्य अर्ध आपलं गेलेलं आहे, त्याच्यात उरलेल्या आयुष्यामध्ये फक्त 1 दीड 2 तास आठवड्यातनं जेव्हा आपण शिकायचा प्रयत्न करतो, तर आपल्याला किती समजेल. आणि भगवद्गीताच समजायला इतका वेळ लागतोय किंवा इतकी डिफिकल्ट आहे, तर मग भागवतम आणि त्याच्या पुढे चैतन्य चरितामृत हे समजणं अजून किती डिफिकल्ट आहे. ओके. पण ह्याचा अर्थ हा नाही की आपण प्रयत्न नाही करायचा, म्हणून आपण मार्गावरती चालायला तर चालू केलेलं आहे. पण तरी त्याच्यात सुद्धा भगवद्गीता अतिशय बेसिक लेवलवरती आहे. त्यामुळे काय झालंय की कृष्णाने दुसरे जे 2 मार्ग सांगितलेले आहेत, ब्रह्मज्योती आणि परमात्म्याची शोध आणि परमात्म्याकडची आराधना करणं, ती कंप्लीट नाही येते. आणि हे कृष्णाने आपल्याला 6व्या अध्यायात शिकवलं ते, बरोबर. त्यामुळे इथे आता कृष्ण स्वतःबद्दल माहिती देतोय तो, की बाबा तुम्हाला ब्रह्मज्योतीचं ज्ञान कळलं, त्यामुळे तुम्हाला एवढं तरी जाणून आलेलं आहे की देव आहे म्हणून. देव दिसत नाही म्हणजे देव नाही असं नाही. देव आहे, पण देवाला तुम्ही आता बघू शकत नाही, तुमची लेवल झालेली नाहीये. दुसरी गोष्ट काय आहे, तर परमात्मा म्हणजे देव आहे, देव सगळ्यांच्या हृदयात आहे, ही समज निर्माण होणं. आणि मग त्याच्याही पुढची लेवल आहे की देवाला स्वतःचं रूप आहे, आणि तो रूप काय आहे ते सुद्धा देव त्याची ओळख करून देतो. तर ती लेवल जी आहे त्याबद्दल आता कृष्ण बोलायला चालू करतोय. तर आपण बघूया, हे पूर्ण जे श्लोक आहे त्याची फोड आपण करून बघूया. पण बेसिक लेवलवरती सांगायचं तर, मय्यासक्त मनहा पार्थ म्हणजे हे अर्जुना, हे पार्थ, मयी आसक्त मनहा म्हणजे माझ्या प्रती तुझं मन आसक्त कर. योगम युंजन्मत आश्रय, योगाच्या मार्गे, ओके, तू माझा आश्रय घे. आणि असंशयम म्हणजे काय, कोणताही संशय नाहीये की तू समग्रम माम, तू मला संपूर्णपणे जाणू शकशील. कसं, यथा न्यास्यसी तच्छृणु, जे मी तुला आता सांगणार आहे ते नीट ऐक. ठीक आहे. आता आपण एक छोटस एक कंपॅरिझन बघूया. आधीचे जे 6 जे अध्याय होते त्याच्यामधला आणि ह्या श्लोकांमधला भक्तियोगातला डिफरन्स, त्याच्याकरता आपण 4थ्या अध्यायाच्या 20व्या श्लोकात जाऊया आपण. ठीक आहे. इकडे काय कृष्ण बोललाय, त्यक्त्वा कर्मफलम संगम नित्यम नित्यतृप्तो निराश्रय कर्मण्यपि प्रवृत्तोपि नैव किंचित करोति सह. आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्यतृप्त स्वतंत्र असणारा, जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करत नाही. इथे कृष्णाने शब्द काय वापरलाय, निराश्रय. म्हणजे काय, की कोणाचाही आश्रय न घेता. इकडे कृष्ण 7व्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगतोय, माझा आश्रय घे. आता आपल्याला समजून येतं की कसे हे दोघांमध्ये डिफरन्सेस आहेत. इथे सगळं निगेशन होतं 2व्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत, हे नको करू, ते नको करू, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, इथे मनाला कॉन्सन्ट्रेट कर, इथे कर, हे कर. आता कृष्णाने त्याला खऱ्या पातळीवरती आणलेलं आहे. म्हणजे नंबर लाईनमध्ये निगेटिव्ह पासून 0 पर्यंत आणलं आपल्याला, आणि आता 0 पासून पॉझिटिव्ह पर्यंत नेतो इथे तो. हरे कृष्ण. आता हा जो श्लोक आहे, एक अनदर मिनिंग 47व्या श्लोकापासून हा पुढे एक टर्निंग पॉइंट म्हणून बनतोय हा. आणि पहिला श्लोक, दुसरा श्लोक आणि तिसरा श्लोक ह्याच्यामध्ये कृष्णाने काय केलंय, की हे जे ज्ञान तो देणार आहे ना, त्या ज्ञानाची आधी महिमा सांगितलेली आहे. आणि तुम्ही कधी ना म्हणजे अजून सखोल अशी भगवद्गीता नीट छान शिकली ना, प्रत्येक श्लोक छान व्यवस्थित शिकला, प्रत्येक शब्द अगदी समजून घेतला ना, तर तुम्हाला जाणवेल की ज्या पद्धतीने आपल्या सुपर हिरोनी जी पूर्ण भगवद्गीता स्ट्रक्चर केलेली आहे ना, त्याच्याबद्दल एक अतिशय आश्चर्य निर्माण होईल. आज जेव्हा आपण प्रोफेशनल लाईफमध्ये प्रेझेंटेशन्स वगैरे करतो, डॉक्युमेंट्स बनवतो वगैरे, त्याच्यामध्ये कसं इन्फॉर्मेशनची एक समरी बनवतो, मग डिटेल्स असतात, मग फिनान्शियल्स असतात वगैरे, राईट. तर इकडे कृष्ण पण कसा बघा, जे ज्ञान देणार आहे ते ज्ञान काय आहे, इम्पॉर्टंट आहे, त्या ज्ञानाची महिमा काय आहे ती आधी सांगितली आहे.
मग चौथ्या श्लोकापासून तो ज्ञान द्यायला चालू करतो. प्रत्येक प्रोजेक्ट समरीमध्ये कशी एक एक्झिक्युटिव्ह समरी असते ना प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये, तर ही ती एक्झिक्युटिव्ह समरी झाली की मी तुला आता काय सांगणार आहे. त्याच्याने एक छान मार्केटिंगद्वारे एक इंटरेस्ट पण निर्माण होतं की बाबा आता मला हे शिकायला मिळणार आहे. मग एक उत्कंठा निर्माण होते, इच्छा निर्माण होते, एक ओढ निर्माण होते त्या ज्ञानाकरता. तर तसं त्यांनी छान केलेलं आहे इकडे. आणि तो काय बोलतोय की हे अष्टांग योग वगैरे बाकी सगळ्या ह्याच्याद्वारे जे तुम्हाला अचीव होतं ते सगळं तुम्हाला मी अचीव करून देईन भक्तियोगाद्वारे, आणि अजूनही काही मी अचीव करून देईन. हं? तर त्यामुळे भक्ती काय आहे हे पहिलं समजणं पण आवश्यक आहे आपल्याला. तर मग आपण भक्तीबद्दल आपल्याला आकर्षण निर्माण होईल आणि नंतर मग आपण भक्ती करायच्या मार्गावरती लागू आपण. ठीक आहे. तर सतत कृष्णाचा विचार करणं, त्यांनी 47व्या श्लोकामध्ये आपल्याला हिंट दिली भक्ती म्हणजे काय. ओके. तर सतत कृष्णाचा विचार करणं, कृष्णाबद्दल विचार करणं, नंतर कृष्णाकरता सेवा करण्यासाठी तत्पर असणं, कृष्णाकरता सेवा करणं कृष्णाची, हं, कृष्णाबद्दल ज्ञान इतरांना द्यायचं, कृष्णाचं कीर्तन करावं, वाचन करावं, लेक्चर्स द्यावे, लेक्चर्स ऐकावे, प्रसाद घ्यावा कृष्णाचा, कृष्णाची पूजा करावी, छान ड्रेसेस बनवावे त्याच्याकरता, त्याला छान सजवावं, मंदिर बांधावं त्याच्याकरता. हे जे काही आहे ना, तर कृष्णाकरता किंवा कृष्णाला इतरांना देण्याकरता ज्या पण ॲक्टिव्हिटीज ह्याच्यामध्ये येतात ना, ती सगळी कृष्णाची भक्ती झाली. हं? आणि भक्तीचं डेफिनेशन अजून काय आहे हे आपण अजूनही पुढे गेल्यावरती आपण बघू आपण. तर भक्ती योग का, तर एक छोटंसं एक्झाम्पल प्रभुपादांनी दिलेलं की जेव्हा आपल्याला, आपण समजा बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला आहोत आणि आपल्याला 10व्या माळ्यावरती जायचं आहे, तर आपल्याकडे दोन मार्ग आहेत. आपण पायऱ्या घेऊन वरती जाऊ शकतो किंवा आपण लिफ्टने जाऊ शकतो आपण. बरोबर. तर बाकीचे जे मार्ग जे आहेत, कर्मकांड, कर्मयोग, ज्ञान मिश्रित कर्मयोग, ध्यान योग, अष्टांग योग वगैरे, ह्या सगळ्या ज्या मार्ग आहेत हे पायऱ्यांवरती चालत जाण्यासारखं आहे. भक्तियोग काय आहे की तुम्ही लिफ्ट घेतल्यावरती तुम्ही डायरेक्ट 10व्या माळ्यावरती जाल, ते म्हणजे भक्तियोग झाला. कारण इथे तुम्ही पहिल्या माळ्यावरती गेल्यावरती देर इज अ प्रोबॅबिलिटी की तुम्ही दुसऱ्या माळ्यावरती जाणारच नाही, तुम्हाला कंटाळा येईल, तुम्ही थकाल, तुम्ही बाकी पहिल्या माळ्यावरती जी प्रलोभनं आहेत त्याला तुम्ही भुलाल आणि तुम्ही दुसऱ्या माळ्यावरती जाण्याचा तुमचा विचार निघून जाईल. असंही होऊ शकतं. पण भक्तियोग काय करतो, लिफ्टमधनं कुठेही न थांबता ग्राउंडपासून डायरेक्ट 10व्या माळ्यावरती तुम्हाला नेतो आणि बरोबर कृष्णाच्या पायावरती तुम्हाला नेऊन सोडतो तिकडे. तर हे म्हणून भक्तियोगाला एक थेट डायरेक्ट असा मार्ग म्हटलेला आहे. आणि कृष्ण भावना ही आपल्याला ती कॉन्स्टंटली आपल्याला भक्ती मार्गावरती पुश करत राहते. आणि त्याच्याकरता सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे जी करतो आपण, ते कृष्णाने अगदी श्लोकाच्या तत्शृणू म्हणून अगदी ऑलमोस्ट एंडला सांगितलंय कृष्णाने. आणि शृणू म्हणजे काय, तर ऐकणं. हं? ऐकणं कृष्णाबद्दल हे एवढं इम्पॉर्टंट आहे की आपली संपूर्ण भक्तियुगाची जर्नी ह्याच्यातनं चालू होते आणि ह्या ऐकण्यामुळे ती आपल्याला एंडपर्यंत घेऊन जाऊ शकते, एवढी ह्या कृष्णाबद्दल ऐकण्यामध्ये पॉवर आहे. तर आपण बोलेलो ना, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे प्रल्हाद महाराजांनी हा श्लोक सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये श्रवण करणं, कृष्णाबद्दल ऐकणं हे फर्स्ट स्टेप येते भक्तीमधली. कारण का, तर त्याचं जे ज्ञान आहे, त्याच्याबद्दलचे जे ज्ञान आहे हे हे तीन जे गुण आहेत, सत्व, रज आणि तम, ह्या तीन गुणांच्या पलीकडे आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ह्या गुणांमध्ये अडकलेलो आहोत, तर ह्या गुणांच्या पलीकडे जर काय आपल्याला जायचं असेल, तर आपल्याला त्या गुणांच्या पलीकडे जे आहे त्याच्याबद्दल ऐकणं आणि त्याच्याकरता जाण्याकरता, तिकडे जाण्याकरता जो मार्ग आहे तो अवलंबणं, हे मॅन्डेटरी बनून जातं. त्यावेळी आपली भक्तीची सुरुवात होते खरं. ठीक आहे. तर आता तुम्ही बघितलं असेल, पहिल्या अध्यायामध्ये कृष्णाने कोणता डायरेक्टली कोणता श्लोक बोलला नाही.
दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा पहिल्या अध्यायात अर्जुनाने 4 प्रश्न कृष्णापुढे मांडले की मला युद्ध करायचं नाही. रथोपस्थ उपाविशत, बसून गेला रथावरती अर्जुन, युद्ध करणार नाही म्हणून. त्यावेळी कृष्ण त्याला 2 श्लोक बोलला, पण ते पण मित्रत्वाच्या भावाने बोललेला. नंतर अर्जुन काय बोलला की मी युद्ध करणार नाही, तुझा मी शिष्यत्व घेतोय, पण जोपर्यंत माझी शंका दूर होत नाही तोपर्यंत मी युद्ध करणार नाही. तर तू गुरु आहेस, मी शिष्य आहे, तू मला सांग मी काय करायला पाहिजे. त्यावेळी कृष्ण बोलला. म्हणजे काय झालं, अर्जुनाने प्रश्न विचारला, कृष्ण बोलला. परत 54व्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो, कृष्ण उत्तर देतो. परत 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोका 2ऱ्या श्लोकामध्ये परत अर्जुन प्रश्न विचारतो, कृष्ण बोलतो. परत 36व्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो म्हणून कृष्ण बोलतो, आणि ते कंटिन्यू करतो 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा. आणि 4थ्या अध्यायाच्या शेवटी कृष्ण असं काही बोलतो ज्यामुळे अर्जुन परत कन्फ्यूज होतो, आणि परत 5व्या अध्यायामध्ये पहिल्या 2ऱ्या श्लोकामध्ये प्रश्न विचारतो म्हणून परत कृष्ण उत्तर देतो. परत 6व्या अध्यायामध्ये परत कृष्ण त्या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देत राहतो आणि अष्टांग योगाबद्दल बोलतो. तर तुम्ही बघाल की जिकडे जिकडे अर्जुनाने प्रश्न विचारला तिकडेच कृष्ण बोललेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त कृष्ण बोलला नाही. पण इकडे 7व्या अध्यायामध्ये अर्जुनाने कोणताही प्रश्न विचारला नाही, तरी पण कृष्णाने स्वतःहून बोलणं चालू केलेलं आहे. बरोबर. तर काय झालंय की कृष्ण स्पष्ट करतोय की हे जे मी तुला वर्णन केलंय आधीच्या श्लोकामध्ये, आधीच्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये, त्याच्याकरता मॅन्डेटरी अशी गोष्ट काय आहे की कृष्णाचं सातत्याने स्मरण करत राहणं, तरच ह्या गोष्टी शक्य आहेत. त्यामुळे कृष्णाचं स्मरण करणारा आणि कृष्णाचा कंटिन्युअस भक्ती करत राहणारी व्यक्ती श्रेष्ठ योगी, जर अशी व्यक्ती श्रेष्ठ म्हणून ओळखली जाते, तर हा मुद्दा इतका महत्वाचा आहे की कोणी हा मार्ग कसा पत्करावा आणि काय करावं त्याच्याकरता हे डिस्कशन मॅन्डेटरी होतं. आणि म्हणून अर्जुन प्रश्न विचारण्याची कृष्ण वाट पण बघत नाही, आणि स्वतःहून म्हणून तो डायरेक्टली बोलतोय. तर ह्या छोट्या गोष्टी आहेत पण समजणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपल्याला कळून येतं की कृष्णाचं आपल्यावरती किती प्रेम आहे, आणि आपण त्याच्याकडे लवकरात लवकर पोचावं त्याच्याकरता तो फॅसिलिटेशन किती करतो, आपल्याला किती मदत करून देतो, सगळी गोष्टी कशा अरेंज करून देतो तो आपल्याकरता. तर आपण ह्याच्याबद्दल थोड्या ह्याच्यामध्ये बोललो, पण थोडं इलॅबोरेट करून बघूया आपण की 6व्या अध्यायाच्या 47व्या श्लोकाशी हा श्लोक कसा रिलेटेड आहे ते. तर अष्टांग योगाची अगदी डिटेलमध्ये कृष्णाने माहिती दिली. त्यानंतर काय केलं की एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा त्यांनी टॉपमोस्ट योगी कोण हे 47व्या श्लोकात सांगितलं आपल्याला. की जो अढळ भक्तीने आपलं मन पूर्णतः कृष्णावरती केंद्रित करतो, ओके, तो व्यक्ती सगळ्यात सर्वोत्तम आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमोमतः. ठीक आहे. आता हे त्यांनी मुद्दामून युक्त तमः वगैरे हे शब्द वापरले, आपण त्याबद्दल डिटेलमध्ये बोललो सुद्धा. तर सांगायचं त्याला महत्वाचं काय आहे की जो सर्वोच्च योगी तो नाही जो फक्त एक्सटर्नल बाह्य गोष्टींचा अभ्यास करतो, किंवा तपस्वी आहे, किंवा अतिशय इंटेलिजंट आहे पण भक्ती करत नाही. हे अशा प्रकारचे लोक भक्त म्हणून त्यांना कृष्ण संबोधत नाहीये. पण कृष्ण काय बोलतोय, जो हृदय आणि मनाने माझ्यावरती नेहमी केंद्रित असतो, ओके, तो आध्यात्मिक मार्गावरती साधनेच्या दृष्टीने सर्वोच्च स्थानावरती असतो. ठीक आहे. आणि त्यांनी हेही स्पष्ट करून दिलं की जेव्हा योगिनामपि सर्वेषाम तो बोलला, त्यावेळी ह्या कोणत्या एका टाईपच्या योगींकरता नाहीये, योगिनामपि सर्वेषाम बोलतो, तो सगळ्या प्रकारच्या योगींना हे लागू होतं. ठीक आहे. तर आता म्हणजे हे जर कळलंय आपल्याला की मुख्य हेतू, सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे योग आहेत त्यांचा जो अभ्यास आहे त्याचा जो मुख्य हेतू तो आहे की
कृष्णाशी आपलं डायरेक्ट रिलेशनशिप इम्प्रूव्ह करत राहणं आणि संपूर्णपणे त्याला समर्पण करावं. मद्गते नांतरात्मना. आणि मग कृष्ण भक्तीमध्ये पूर्णपणे आपण विलीन व्हायचं आणि आपलं हृदय, आपलं मन त्याच्या चरणी अर्पण करायचं. हे जो रिक्वायरमेंट आहे, ती रिक्वायरमेंट भक्तियोगाद्वारेच फुलफिल होऊ शकते. म्हणजे काय झालंय, 6व्या अध्यायामध्ये प्रोसेस सांगितलाय, प्रोसेसचा एंड रिझल्ट सांगितलेला आहे. ओके. पण कृष्णाने त्याचे ड्रॉबॅक्स पण सांगितलेले अष्टांग योगाचे. पण तो जो रिझल्ट जो आहे, तो रिझल्ट अचीव कसा करायचा आहे, तो त्यांनी पुढच्या अध्यायात पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलेला आहे. तीच सिद्धी जी कृष्णाने अष्टांग योगाद्वारे प्राप्त होऊ शकते किंवा त्याच्याही वरच्या लेवलची प्राप्त होऊ शकते, ती त्यांनी एक पर्यायी मार्ग, नुसता पर्यायीच नाही तर बेस्ट मार्ग म्हणून तो आपल्याला इथे 7व्या अध्यायामध्ये आता शिकवतोय तो आपल्याला. ठीक आहे. तर ह्या श्लोकाचा सार जो आहे तो आपण पटकन बघून घेऊया की जी योगसिद्धी जी आहे ती साधण्याकरता एक नवीन दृष्टिकोन मांडलेला आहे कृष्णाने इथे. आणि त्याच्याकरता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तत्शृणू, हे ऐक आता मी जे सांगतोय ते. ठीक आहे. आता तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो की बाबा आतापर्यंत भगवद्गीतेमध्ये बऱ्याच पायऱ्या दिल्या, आता ह्या पायरीबद्दल सुद्धा कृष्ण तर चांगलं पॉझिटिव्ह बोलतोय, आधीच्या पायऱ्यांबद्दल पण त्यांनी पॉझिटिव्ह सांगितलेलं. तर ह्याची काय गॅरंटी आहे की हा मार्ग बेस्ट ऑफ द बेस्ट आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून कोणता चांगला मार्ग नाही म्हणून? हा प्रश्न ऑटोमॅटिकली निर्माण होऊ शकतो. तर त्याचं उत्तर कृष्णाने ह्याच्या पुढच्या श्लोकामध्ये, दुसऱ्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. तर जर का मन कृष्णावरती केंद्रित करायचं आहे, कृष्ण बोलतोय की मयी आसक्त मनः, तर मग ते कसं करायचं, ती प्रोसेस पण कृष्ण पार्शली ह्या श्लोकामध्ये आणि डिटेलमध्ये पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला सांगतो. आता ही काय असतं की एक मेन डिफरन्स बाकीच्या योगांमध्ये आणि भक्तियोगामध्ये हा आहे की आधीचे जे योग आहेत ना, हे टू अ सर्टन एक्सटेंट निष्क्रिय योग होते. म्हणजे काय की त्याच्यामध्ये ॲक्शन अशी डायरेक्टली करण्याची काही आवश्यकता असेलच असं नाहीये. काही योगांमध्ये आहे, काही योगांमध्ये नाहीये. ओके. कर्मयोगामध्ये कर्म करत राहतो व्यक्ती, पण अष्टांग योगामध्ये ॲट अ सर्टन स्टेज, योगारूढच्या स्टेजवरती आल्यानंतर ॲक्शन करायची काही गरज नाहीये. त्यामुळे काय होतं की जी आसक्ती जी निर्माण होते अष्टांग योग प्रॅक्टिस केल्यानंतर, ती निष्क्रिय पद्धतीने आसक्ती निर्माण होते. पण इथे काय होतंय की आपण नुसतं स्वतः करता करणं थांबवत नाही तर नाहीच, म्हणजे थांबवतोच. तेवढंच नाही तर कृष्ण बोलतो की तुम्ही माझ्या करता करा. त्यामुळे जेव्हा आपण एखादी गोष्ट सेल्फलेसली जेव्हा कृष्णाकरता करायला लागतो, त्यावेळी ऑटोमॅटिकली त्या गोष्टीवरची आपली जी स्वतःच्या पर्सनल बेनिफिट आणि एन्जॉयमेंट करता जी अटॅचमेंट असते, ती अटॅचमेंट कमी 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 होते आणि ती निघून जाते पूर्णपणे. त्यामुळे ही जी कृष्णावरती आपलं मन केंद्रित करणं, कृष्णाकरता सेवा करणं, कृष्णाकरता ऍक्टिव्हिटी करणं, त्याचा बेनिफिट आपल्याला ऑटोमॅटिकली तो पण होतो जो आधीच्या योग पद्धतींनी सांगितलेला आहे म्हणून. आणि ते कसं करायचं, तो कृष्ण बोलतो योगम युंजन, योग पद्धती जी आहे ती त्याचा अभ्यास करा. पण कसं करायचं, तर मत आश्रय, माझा आश्रय घ्या आणि करा. कृष्णाची कृपा असेल तर आपण छानपणे भक्तियोग करू शकतो, कृष्णाची कृपा नसेल तर आपण नाही करू शकणार. आणि कृष्णाची कृपा मिळावी म्हणून त्याच्याकडे मनोभावे प्रार्थना करावा आणि त्याचा आश्रय घ्यावा आपण. तर बऱ्याच वेळा आता तुम्ही बघितलं असेल, आपण अष्टांग योग शिकताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे वेगळे वेगळे पद्धती होत्या, म्हणजे वेगळे वेगळे अंग होतं. तर त्याच्यामध्ये आसन म्हणजे एक शारीरिक पण गोष्ट आली की तुम्ही कसं बसायला पाहिजे, तुम्ही कसं बघायला पाहिजे, श्वास कसा घ्यायचा, कसा सोडायचा वगैरे. तर इकडे कृष्ण सांगतोय काय आपल्याला की आधीच्या योगांकरता ही आसनं वगैरे चांगली आहेत,
ओके, पण ती पुरेशी नाही आहेत. वेगळे वेगळे मार्ग, वेगळे वेगळे आसनं वगैरे ह्या ज्या शारीरिक पद्धती आहेत त्या पुरेशा नाही आहेत. माझा आश्रय घेतला तर तुम्ही या मार्गावरती व्यवस्थित चालू शकाल. त्यामुळे कृष्णाच्या अधीन होणं, कृष्णाला समर्पण करणं, कृष्णाकरता त्याची सेवा करणं आणि त्याची कृपा प्राप्त करणं हे मॅन्डेटरी बनतं. आणि ह्या पद्धतीने जर आपण पालन केलं तर आपण संपूर्ण ज्ञानाची अवस्था गाठू शकतो, ज्याला कृष्ण बोलतोय समग्रम माम. हं? काही हे जे शब्द आहेत ना अतिशय इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे काय तर कृष्णाबद्दल ज्ञान मिळवणं इज लाईक ऑप्टेनिंग कम्प्लीट नॉलेज. ओके, आधीच्या योग पद्धतींमुळे जे काय नॉलेज मिळालं असतं ते तरी सुद्धा पार्शल आहे. आणि कृष्णाबद्दलचं ज्ञान कम्प्लीट नॉलेज का आहे ते पण आपण बघून घेऊया. आणि असंशय म्हणजे सर्व शंकांपासून तू दूर हो, ह्या तुझ्या सगळ्या शंका तुझ्या निरसन होतील आणि तू अ, म्हणजे त्या टॉपमोस्ट लेवलवरती तू पोहोचू शकशील तू. आणि जो ह्या मार्गाचं अनुसरण करतो त्याच्यात नुसती शंकाच उरणार नाही तर भक्ती सुद्धा निर्माण होईल आणि कृष्णाबरोबर एक अढळ नातं तयार होईल ते. ठीक आहे, तर आपण हे एक संक्षिप्त रूपात बघून घेतलं आपण, पण फक्त थोड्याशा एक दोन गोष्टी इकडे ॲडिशनल आहेत त्या बघून घेऊ आपण. तर 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत तुम्ही जे पण श्लोक बघाल ना तिकडे कुठे निगेटिव्हिटी दिसणार नाही तुम्हाला. सगळ्या गोष्टी अशा सकारात्मक आहेत आणि एक असं परफेक्ट डायरेक्शन दिलेली आहे की हे असं का घडतं आणि असंच का घडतं म्हणून. ठीक आहे, तर आधी कसं होतं की हे करू नका ते करू नका आणि एका नियमाच्या चौकटीमध्ये आपल्याला बसवलेलं. हां, ह्या गोष्टी वाईट आहेत त्याच्यापासून दूर व्हा, नियमबद्धता, समभाव असला पाहिजे सुख आणि दुःख. म्हणजे तर तुम्हाला म्हणजे एखादी गोष्ट झाली तुमच्या आयुष्यात तर तुम्हाला आनंद जरी झाला तर तुम्हाला सांगायचं नाही रे बाबा आनंदी होऊ नको, समभाव मेंटेन करायचा. तर ह्याच्यामुळे होतंय काय की एखादं लहान मूल असलं की त्याला कसं असतं की प्रत्येक ठिकाणी तो इकडे जातो तिकडे जातो, हे घेतो हातात ते घेतो, तर त्याला आई वडील सगळे नातेवाईक अरे अरे हे नको करू, अरे इकडे हात नको लावू, अरे तिकडे जाऊ नको, अरे तसं करू नको, नको 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 हा शब्दच त्याला जास्त ऐकला जातो. तर कोणीतरी स्टडी केलेला आणि सांगितलेलं की पहिल्या 3 ते 4 वर्षामध्ये मुलाला 40,000 वेळा नको हा शब्द ऐकावा लागतो म्हणून. किती खरं किती खोटा माहिती नाही, पण जरी आपण मानलं की बाबा आहे म्हणून तरी आपल्याला कळून येतं की निगेटिव्ह करू नको हे किती जास्ती आहे आणि करावं काय ते किती कमी आहे. कृष्ण इथे काय बोलतोय, तुम्ही करू नका बोलत नाहीये, तुम्ही काय करा सांगतोय. त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही ते कृष्णाकरता जे करायला पाहिजे ते चालू केलं करायला तर निगेटिव्ह गोष्टी ऑटोमॅटिकली बंद होऊन जातात. आता आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आधी आम्ही टी व्ही बघणं आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी म्हणजे मटेरियल गोष्टी करणं भरपूर होतं. पण जसं 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 कृष्णाचं हे वाढत गेलं आमचं त्याप्रमाणे त्यामुळे आम्हाला बाकीच्या गोष्टी करण्याकरता अ, अ, वेळच नाही राहिला. आता म्हणजे म्हणजे असं झालेलं आहे प्रॅक्टिकली की आता आम्हाला असे भौतिक जे मित्रमैत्रीण जे असतात आपल्याला ते म्हणजे ऑलमोस्ट झिरो झालेले आहेत आता. कारण त्यांना माहिती ही लोक आपल्या कोणत्या प्रोग्रामला येत नाहीत, आपल्याकडे आले तर काही खात पित नाहीत वगैरे, त्यामुळे त्यांनी बोलवणं पण बंद केलं. त्यामुळे काय झालंय जास्तीत जास्ती कृष्णाकडे आपल्याला फोकस करायला ऑपॉर्च्युनिटी मिळते तिकडे. आता हे इनिशियल तुम्हाला ह्या स्टेजमध्ये तुम्हाला वाटलं अरे असं कसं ही लोक बाकीच्यांना सोडू शकतात, तर ते सोडलं नाहीये त्यांना. आम्ही कृष्णाला धरून ठेवलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी पण कृष्णाला धरलेलं आहे त्यांच्याबरोबर आम्ही राहतोय. ज्यांनी कृष्णाला धरलेलं नाही, ज्यांना भौतिक गोष्टींचा जास्ती आनंद आहे, त्यांच्याबरोबर आम्ही आता जायची म्हणजे आता इच्छा तशी कमी झालेली आहे. तर हे जे आहे हे त्यांना आम्ही सोडलंय म्हणत नाही, आम्ही त्यांना आम्ही कृष्णाला धरलंय म्हणतो आम्ही. त्यामुळे कृष्णावरती जेव्हा आपण मन आसक्त करतो त्यावेळी नुसतं ज्ञानच आपल्याला नाही मिळत, तर जे संगत्यागात सतोवृत्ते असं जे म्हटलं जातं ना की म्हणजे जो चुकीचा संघ आहे ज्याच्यामुळे आपल्याला कृष्णापासून लांब नेऊ शकतील त्या संघाचा हळूहळू हळूहळू त्याग करणं आवश्यक बनतं. तर तो त्याग म्हणून सतोवृत्ते म्हणजे जे सत्वगुणी लोक आहेत, साधू लोक आहेत त्यांच्या बरोबर त्या संघ ठेवावा आणि त्यांची वृत्ती जोपासावी आपण.
ते ऑटोमॅटिकली होत जातं. त्यामुळे नकारात्मक पैलू जे आहेत आधीच्या 6 अध्यायाचे, त्यांच्यापासून आपल्याला दूर ठेवण्याऐवजी कृष्णाने काय केलंय, सकारात्मक जे गोष्टी आहेत भक्तीच्या दृष्टीने त्याच्याशी जोडण्यावरती भर दिलेला आहे आपल्याला. हे मी स्किप करतो आता. तर त्याग करणं कोणत्या गोष्टीचा, त्याच्याऐवजी आध्यात्मिक सत्य म्हणजे कृष्णाबरोबर नाते जोडण्याबद्दल कृष्णाने फोकस केलेला आहे तिथे. म्हणून ना जे भक्तियोग जो आहे ना त्याला भगवद्गीतेचं हृदय मानलं जातं. तुम्ही बघाल पहिले जे 6 अध्याय आहेत आणि नंतरचे 6 अध्याय 13 पासून 18 पर्यंत, आणि त्यांच्यामध्ये हे येतं. तर एका आमच्या इस्कॉनच्या संन्यासींनी हे चांगलं एक्सप्लेन केलेलं, की त्यांनी सांगितलं की तुमच्या घरी समजा अतिशय मौल्यवान अशी कोणती गोष्ट असली, समजा हिरा असला तुमच्याकडे, तर तुम्ही कुठे ठेवाल? तुम्ही तुमच्या मेन डोरच्या बाहेर ठेवाल तुम्ही घराच्या, का तुम्ही हॉलमध्ये ठेवाल, का कुठे ठेवाल? तर तो व्यक्ती सरळ इमिडिएटली बोलली, नाही, आमचं जिकडे जे कपाट आहे त्याच्यामध्ये सेफ आहे, त्या तिजोरीमध्ये आम्ही ठेवणार. तिजोरी आपण कुठे ठेवतो? घराच्या मध्यभागी. म्हणजे कोणाचा तिथे प्रवेश नाही होणार, कोणाच्या हाताला लागणार नाही असं. तर कृष्णाने काय केलेलं आहे, भक्तियोग पण तसा स्ट्रक्चर केलेला आहे की ज्यांना माझ्यामध्ये म्हणजे कृष्णामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना भक्तियोग मिळू शकेल, पण ज्यांना बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे ते पेरिफेरल लेवलवरती म्हणजे बाहेरच्या लेवलवरती राहून त्यांना त्यातनं ते ज्ञान मिळवायचं ते मिळवतील. त्यांना भक्ती मिळेलच असं नाहीये ते. आता अर्जुनानी 6व्या अध्यायाच्या 33व्या श्लोकामध्ये कृष्णाला सांगितलेलं की योयम योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहम न पश्यामी चंचलत्वात स्थितीम स्थिराम. तो काय बोललेला की तू जे काही मला आतापर्यंत सांगितलेलं आहे त्याच्याकरता साम्य, इक्वॅनिमिटी मनाची असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर म्हणजे काय, म्हणून तो काय बोललो, एतस्याहम न पश्यामी चंचलत्वात स्थितीम स्थिराम. आणि साम्य मिळवायचं असेल, त्या लेवलला पोचवायचं असेल तर मनावरती कंट्रोल असणं आवश्यक आहे. आणि मनावरती कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे. चंचलत्वात स्थितीम स्थिराम, तर मन आहे अस्थिर आहे, चंचल आहे. त्यामुळे तू जो काही मार्ग मला सांगितला, एतस्याहम न पश्यामी, मला हे दिसतच नाहीये की मी त्या मार्गावरती कसा चालू शकेन. आणि पुढच्या श्लोकामध्ये तो बोलतो की वायोरीव सुदुष्करम, म्हणजे हे वायूला एक वेळ मी कंट्रोल करू शकीन पण मनाला कंट्रोल करणं शक्य नाहीये ते. तर ती जी चिंता तो मांडतो त्याचं उत्तर कृष्ण आता द्यायला स्टार्ट करतोय. 47व्या श्लोकापासून आधीच्या त्यांनी ते उत्तर द्यायला स्टार्ट केलं त्यांनी. त्यामुळे काय आहे की ही जी गोष्ट आहे की कृष्णावरती आसक्त होणं, ओके, हा एक एक जो हा खरा पहिला स्टेप आहे, ही पहिली स्टेप आहे प्रोसेसमधली. त्यामुळे जे संयम ठेवणं वगैरे हे जे मॅन्डेटरी गोष्टी बनतात आधीच्या प्रोसेसमध्ये, त्या गोष्टी इथे ॲप्लिकेबल नाहीत असं नाही आहे. इकडे पण ॲप्लिकेबल आहे. आपण असं बोलू शकत नाही की उजव्या हाताने कृष्णाची पूजा केली आणि डाव्या हाताने मी दारू पीत बसलोय. हे चालणार नाही. तर काही गोष्टी आपल्याला स्टॉप तर करायला पाहिजेतच पाहिजेत, आणि कृष्णावरती फोकस करण्याकरता काही गोष्टींवरनं आपण आपलं मन दूर नेलंच पाहिजे. पण गंमत काय होते, इकडे जो फोकस जो असतो ना, इकडे तो फोकस भक्तियोगामध्ये कृष्ण असतो. वेरस तिकडे फोकस काय आहे, सोडण्यावरती आहे, बंद करण्यावरती आहे, देऊन टाकण्यावरती आहे. इकडे फोकस घेण्यावरती आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही कृष्णाबद्दल ज्ञान घ्याल, तुम्ही कृष्णाचं नाव ऐकाल, हरिनाम जप कराल तुम्ही, तेवढं तुमचं मन आत्मा शुद्ध होत राहतं. जेवढं मन शुद्ध होत राहतं तेवढं तुमचं ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपली एक इच्छा जी निर्माण झालेली असते की त्यांना मिळवण्याची जी इच्छा निर्माण होते, ती इच्छा हळूहळू हळूहळू कमी होते. त्यामुळे प्युरिफिकेशन जे होतं ना,
ते अशा पद्धतीने होतं की नुसतं कृष्ण आवडतोय असं नाही, तर आपल्याला बाकीच्या गोष्टी कमी आवडायला स्टार्ट होतात. आणि म्हणून भक्तियोग चांगला, कारण तुम्ही दुसऱ्या गोष्टी ज्या योग पद्धतीमध्ये मॅन्डेटरी आहेत त्या तर तुम्ही फुलफिल करताच, त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो पण फुलफिल करता, आणि ऑन टॉप ऑफ दॅट पण तुम्ही ज्या पॉझिटिव्ह कृष्ण आहे त्याच्याबरोबर तुमचं नातं पण जोडलं जातं. आणि म्हणून कृष्ण हा नवीन मार्ग सांगतोय की समत्व भाव जो आहे, त्याच्यामुळे आत्मसंयमावरती भर देत होता कृष्ण तिकडे, तर आता तिकडे तो कृष्ण बोलतोय की माझ्याशी तुम्ही गहन संबंध प्रस्थापित होईल तुमचा, जर तुम्ही माझ्यावरती मन केंद्रित केलं तर. आणि हा गहन संबंध तुम्ही तर सोडून देणारच नाही, मी सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. आणि तुम्हाला मी अशा पद्धतीने माझ्याकडे हळूहळू माझ्याकडे एक एक पाऊल पुढे तुम्हाला घेऊन येईन मी तुमच्याकडे. त्यामुळे बाहेरच्या गोष्टींबद्दल तटस्थता अशी ठेवण्याची आवश्यकता नाहीये, पण कृष्णाशी संबंध प्रस्थापित करणं आवश्यक आहे. आणि ह्याचं एक छोटंसं उदाहरण घेऊ आपण. तर एक फूल जेव्हा बागेमध्ये आपण बघतो त्यावेळी 3 दृष्टिकोन निर्माण होऊ शकतात. हा, एखाद्या बाईला वाटेल, अरे हे फूल किती छान आहे गुलाबाचं, माझ्या डोक्यावरती किती छान दिसेल, तर ती लगेच ते फूल तोडेल आणि स्वतःच्या केसांमध्ये घालेल. ठीक आहे, हा एक झाला. म्हणजे ह्यानी काय झालं, स्वतःच्या शरीराकरता त्या फुलाचा उपयोग केलेला आहे. बरोबर, स्वतःच्या शरीराकरता, मनाकरता, इंद्रियाकरता. दुसरा दृष्टिकोन काय आहे की ते फूल बघितल्यावरती आपण एकदम अलिप्त व्हायचं, ते फूल माझ्याकरता नाहीये, म्हणून त्या फुलाकडे बघायचं नाही, बागेकडे बघायचं नाही, कुठेही न बघता पुढे चालत राहायचं की बाबा ते माझ्याकरता नाहीये म्हणून. तिसरा दृष्टिकोन काय आहे, वा हे फूल किती सुंदर आहे, लगेच घ्यायचं आणि कृष्णाच्या चरणांवरती अर्पण करायचं, किंवा कृष्णाच्या हातामध्ये द्यायचं, किंवा श्रीमती राधाराणीच्या हातामध्ये द्यायचं, सो दॅट ती कृष्णाला देऊ शकेल, किंवा कृष्णाच्या बासरीवरती ठेवायचं. हा, कोणत्या ना कोणत्या प्रकारे कृष्णाला ते अर्पण केल्यामुळे ती कृष्णानी त्या फुलाची पण शोभा वाढेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी किती सुंदर दिसतील. हा दृष्टिकोन तुम्हाला भक्तियोग शिकवतो की फुलाचं सौंदर्य निग्लेक्ट करणं ची आवश्यकता नाहीये, पण ते फुलाचं सौंदर्य स्वतः करता ऐवजी तुम्ही ते कृष्णाकरता वापरा. त्यामुळे काय होतंय, ह्या जगामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत, प्रभुपाद नेहमी सांगायचे की हे जग कृष्णाने बनवलेलं आहे, हे कृष्णालाच अर्पण करावं, आणि दॅट इज भक्तियोग. हा जो संबंध आपला छान कृष्णाबरोबर एस्टॅब्लिश होतो ना, त्याचं बेसिस हा आहे की आपण स्वतः करता काही करत नाही, आपण कृष्णाकरता करत जायचं. आणि हा जो आहे हा खरा समत्व भाव आहे. कारण तिथे अर्जुन मनावरती साम्य म्हणजे मनावरती कंट्रोल मिळवण्याच्या दृष्टीने साम्य त्याला मॅन्डेटरी वाटत होतं. पण इकडे काय बोलतोय कृष्ण की तुमच्या मनाचा इथे विचार येतच नाहीये मध्ये, तुम्ही तुमचं मन संपूर्णपणे कृष्णाला अर्पण केलेलं आहे. त्यामुळे हे जे काही तुम्ही अचीव करताय ते कृष्णाकरता करताय. त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही मनाला इग्नोर केलेलं आहे, इक्वॅनिमिटी आलेली आहे, पण ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी पण आहे आणि तुम्ही हे जेव्हा प्रॅक्टिस करायला चालू कराल तुम्हाला जाणवेल की एक कशी एक वेगळ्या प्रकारची शांतता निर्माण होते तिकडे. हं? आणि एक इक्विलिब्रियम म्हणतो आपण की एखादी गोष्ट आपल्या जीवनात घडली, चांगली घडल्यावरती लगेच आपण थँक्यू बोलतो कृष्णाला की बाबा तुझी कृपा होती म्हणून झालं. एखादी गोष्ट भौतिकदृष्ट्या जर का वाईट जरी घडली तरी आपण कृष्णाला बोलतो ठीक आहे, तुझी इच्छा, तुझ्या मनात काहीतरी चांगलं करण्याची इच्छा होती म्हणून हे घडवून आणलं. किंवा माझं कर्म म्हणून मला मिळालं, आणि माझं कर्म अजून कमी झालंय, संपलंय, त्याचा आनंद आपल्याला एक वेगळा होतो. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण आपली मेंटॅलिटी डेव्हलप करतो त्यावेळी मग काय होतं, हळूहळू भौतिक आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. आपण त्याला नाही बोलूच शकत नाही, आपण त्याला, ते दुःख येतात, ती येणारच, कारण आपली कर्म तशीच होती. ह्या जन्मी असो किंवा आधीच्या जन्मी असो किंवा आधीच्या कितीही जन्मांच्या आधी असो, ती आपली कर्म अशी होती की ती आपल्याला कधी ना कधीतरी त्याचं फळ मिळणारच मिळणार, चांगलं असो वाईट असो. त्यामुळे
ह्या कर्मांच्या फळांना तुम्ही अवॉइड जर करू शकत नाही तर निदान हॅपीली एम्ब्रेस करा. आजकालचे फिलॉसॉफर्स पण तेच सांगतात ना, की आयुष्यात काही झालं तरी तुम्ही हॅपी राहा म्हणून वगैरे. तर कृष्ण काय करतोय, तो मार्ग आणि ती प्रोसेस पूर्ण आपल्याला एक्सप्लेन करतोय तो इकडे. हरे कृष्ण. आता कृष्णाने काय सांगितलेलं 6व्या अध्यायाच्या 47व्या श्लोकामध्ये, मद्गतेनांतर आत्मना. म्हणजे काय, तर तुम्ही माझ्यामध्ये संपूर्ण तुमचं मन फिक्स करा तुम्ही. ओके. अंतर्मन म्हणजे नॉर्मल तुमचं नाही तर अंतर आत्मा तुमची. ठीक आहे. तर आता इकडे तो काय बोलतोय, मयी आसक्त मना. हा मग आता म्हणजे मयी आसक्त मना ही काय झाली, प्रोसेस झाली, प्रोसेस मधली एक स्टेप झाली. मद्गतेनांतर आत्मना काय झालं, ती रिक्वायरमेंट झाली. धिस इज व्हॉट वी वॉन्ट टू अचीव, आणि मयी आसक्त मना हेल्प्स अस अचीव इट. तर ते कसं, तर ते आपण बघून घेऊया. हं? तर कृष्णाने हे तर स्पष्ट केलं की योगाचा शिखर जो आहे तो कृष्ण भक्तीमध्ये आहे म्हणून. आता ही भक्ती जी आहे ती नुसती भावना नसली पाहिजे, तर त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी असली पाहिजे, गती असली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि अंतःकरणाने जेव्हा आपण कृष्णावरती संपूर्ण लक्ष केंद्रित करतो मद्गते नांतरात्माना, तर दॅट बिकम्स द एक्सपेक्टेशन, की ती जी स्टेप आहे ती हायेस्ट लेवलची आहे ती. आणि कृष्ण इथे मयी आसक्त मना बोलतो की तू हे ह्या प्रोसेसनी तू ते अचीव करू शकतो. आणि त्याच्याकरता कृष्ण काय बोलतोय, तच्छृणू. तच्छृणू म्हणजे मी जे सांगतोय ते नीट ध्यानपूर्वक ऐक. ठीक आहे. तर भक्तीमध्ये ना नवविधा भक्ती आपण बोललोय, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम म्हणजे 4 झाले. अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम. हा अजून 5 झाले, म्हणजे 9 झाल्या टोटली. ह्याच्यामध्ये सगळ्यात जे येतं आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते श्रवण म्हणजे आहे. ठीक आहे. श्रवण आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचं करू शकतो. कृष्णाचं नाव ऐकू शकतो, कृष्णाची कथा ऐकू शकतो, लीला ऐकू शकतो, फिलॉसॉफी ऐकू शकतो, जे कृष्णाचे भक्त आहेत त्यांच्याबद्दल आपण ऐकू शकतो, बऱ्याच गोष्टी ऐकू शकतो आपण. ओके. त्यामुळे काय होतं, आपल्याला त्याचं जे स्वरूप आहे त्याचं आपल्याला जास्तीत जास्त चांगली इन्फॉर्मेशन मिळू शकते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की पूर्ण भक्ती मार्गाचा जो पाया जो आहे ना, तो श्रवणमच्या वरती बेस्ड आहे तो. ठीक आहे. आणि ते केल्यावरती न्यास्यसी माम, तुम्ही मला जाणू शकता तुम्ही. आणि इथे कृष्णाबद्दल जाण निर्माण झाली की त्यानंतर काय होतं, आपल्या शंका दूर होतात, असंशयम. आणि मग कृष्णाची परमस्वरूपाची जाणीव होते आपल्याला. ते आशंका दूर झाल्यानंतर आपण त्या मार्गावरती चालायला चालू करतो आणि अशा एका स्टेजला पोचतो जिकडे आपल्याला कृष्ण कोण आहे ते समजतं. आपल्याला समजतं की कृष्ण एक नॉर्मल पूजनीय व्यक्ती नाहीये. हा. तर ती संपूर्ण पुरुषोत्तम भगवान, ज्याच्यामध्ये सगळं काही समावलेलं आहे, ज्याच्या बाहेर असं काही नाही, बाहेर म्हणजे ज्याच्या व्यतिरिक्त असं काही नाहीये. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो की ज्यावेळी व्यक्तीला हे कळतं वासुदेव सर्वम इति, वासुदेव म्हणजे कृष्ण, सर्वम इति त्याच्या व्यतिरिक्त असं काही नाहीये, स महात्मा सुदुर्लभ, नुसता दुर्लभ नाही तर सुदुर्लभ, असा महात्मा मिळणं मुश्किल आहे. आणि हे करत करत आपण आश्रय घेतो कृष्णाचा. आणि कृष्णाचा आश्रय घेतल्यावरती आपल्याला जाणवतं की फक्त परम संरक्षण जे आहे ते आपल्याला फक्त कृष्ण देऊ शकतो. आणि ही जी आपण मार्गावरती चालायला चालू करतो, तो मार्ग इमोशनल मार्ग नाही आहे. की हां, माकडाचं कसं असतं, मर्कट वैराग्य म्हणतात. ऊन आल्यावरती त्याला खेळायची इच्छा होते, ऊन गेलं आणि पाऊस चालू झाला तर पावसात त्याला घर बांधायची इच्छा होते, परत पाऊस गेल्यावरती ऊन आलं की उन्हात परत त्याला खेळायची इच्छा होते. तर ते कसं झालं, त्याचं इमोशनल डिसिजन झालं. ओके. भक्ती ही इमोशनल नाहीये, ही सायंटिफिक आहे. म्हणजे आज माझं अगदी
कृष्णावरती मन भरपूर निर्माण झालं आणि डोळ्यातनं अश्रू निर्माण झाले आणि कृष्णाकडे मी चॅन्टिंग करायला स्टार्ट केलं आणि उद्या मी 2-3 पिक्चर बघितल्यावरती माझं मन दुसरीकडे गेलं आणि मी कृष्णाला विसरून गेलो. तर हे कसं झालं? इमोशनल झालं. कधी इमोशन वाढतात, कधी कमी होतात. त्याप्रमाणे कृष्णावरती भक्ती कमी जास्त होते. तर त्याला भक्ती म्हणत नाही त्याला. ओके. खऱ्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण ज्ञान कृष्णाचं असून तुम्ही कृष्णाकडे चालायचा प्रयत्न करता आणि त्या मार्गावरती जे पण काय येईल त्या अडथळे बाजूला काढून तुम्ही कृष्णापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता, ती खरी भक्ती झाली. आणि हे करता करता जो तुम्ही प्रोसेस फॉलो करता तो योगम युंजन, कृष्ण बोलते की हा तो पूर्ण प्रक्रियेचा एक भाग झाला की तुम्ही माझ्याकडे तुम्ही चालत येता येते आणि कृष्णाकडे शरण जाणं मग आवश्यक बनतं. मग आपल्याला जाणवतं की कृष्णा व्यतिरिक्त कोणाचं शरण घेणं आवश्यक नाहीच आहे. मद आश्रय कृष्ण बोलतं. आणि म्हणून आणि ते जेव्हा करायचं असतं त्या प्रोसेसला पूर्ण मयी आसक्त मनः म्हणजे आपलं मन कृष्णापर्यंत पूर्णपणे गेल्यावरती, जोडलं गेल्यावरती आपल्या भक्ती मन नंतर स्ट्रॉंग होते, अविचल होते मग ती. त्यामुळे काय होतं की आधीच्या मार्गांमध्ये जी कठोर तपश्चर्या करावी लागते, ओके, ती तपश्चर्या त्या पद्धतीने करावी नाही लागत. ऑफकोर्स हे सुद्धा कठोरच आहे. आपल्या मनाला कृष्णावरती फोकस करणं तेवढं सिम्पल नाही आहे. ओके. आणि आपण प्रभुपादांचे परपोर्ट्स आपण जेव्हा आज आज वाचू त्यावेळी कळून येईल आपल्याला. तर ती ते शरीराच्या लेवलवरती ती तपश्चर्या असते, मनावरती कंट्रोल करण्याची हे असते. पण इथे कसं असतं की भक्ती मार्गावरती तुम्ही हे शरीर, मन, अहंकार, बुद्धी, इंद्रिय वगैरे हे सगळ्यांना तुम्ही एकत्रितपणे आणून कृष्णाच्या चरणी घेऊन जायचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा मार्ग जास्ती इफेक्टिव्ह आहे. हा आता एक ही झाली आतापर्यंत आपण डिस्कस, त्याला आता एक समरीमध्ये आपण कन्वर्ट करू की जे कृष्णाने ह्या श्लोकामध्ये 6 टप्पे सांगितलेले आहेत. ते 6 टप्प्यांचं आपण वर्णन बघून घेऊया. थोडंसं गोष्टी आपण ऑलरेडी बोललेलो आहे, पण दिस इज अ समरी कन्सॉलिडेशन आपण इथे आता करतोय. तर पहिला टप्पा काय आहे? शृणू, ऐकणं. तर कृष्णाबद्दल ऐकणं मॅन्डेटरी आवश्यक आहे, कारण तो भक्तियोगाच्या मार्गाचा पाया आहे. तर ऐकण्याच्या माध्यमातून आपल्याला कृष्णाचं दिव्य स्वरूप आणि त्यांची जी शिकवण आहे त्याचा परिचय होतो. त्यामुळे काय होतं? शिकवण मिळाल्यामुळे न्यास्यसी माम म्हणजे कृष्णाला आपण जाणून घ्यायला चालू करतो. कृष्णाला आपल्याला टू अ सर्टन एक्सटेंट आपल्याला कृष्ण समजतो. त्यानंतर आपण कृष्णाला जास्ती डिटेलमध्ये ओळखू शकतो आपण. ते कृष्ण त्याचे जे गुण आहेत ते गुण आणि आपले जे भौतिक गुण आहेत ते कसे वेगळे आहेत, त्याचे गुण कसे ट्रान्सेंडेंटल आहेत, म्हणजे ह्या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहेत. त्याची जी कृत्य जी आहेत ती सुद्धा कशी भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहेत, हे ज्ञान आपल्याला मिळायला स्टार्ट होतं. त्याच्यामुळे आपलं अज्ञान दूर होतं. त्या अज्ञान दूर झाल्यामुळे आपल्या भक्ती जी आहे, ती भावना जी आहे ती आपली वाढत राहते. त्याच्यामुळे काय होतं? मग ज्ञान मिळाल्यामुळे आपले संशय जे असतात ते दूर होतात. ती असंशयम ही तिसरा टप्पा झाला. नंतर आपलं जसं जसं कृष्णाबद्दल ज्ञान आपलं गहन होत जातं तसं तसे आपले शंका, गैरसमज वगैरे जे असतात ते दूर होतात. आता तुम्ही स्वतःच बघा, तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे अजून तर आपण भक्तियोग सुरू पण नाही नीट पूर्णपणे केलेला, तरी सुद्धा आज आता 2 वर्ष 3 वर्ष जे काय आपण भगवद्गीता शिकतोय त्याच्यामध्ये आधी इथे या क्लासला येण्यापूर्वी तुमचे कृष्णाबद्दल, भक्तीबद्दल, अध्यात्माबद्दल जी काही समज धारणा होती, जी काही तुमचे गैरसमज होते, ते तुम्हाला स्वतःला जाणवेल आता किती दूर झालेले आहेत म्हणून. अजून भरपूर भरपूर दूर होणं आवश्यक आहे, पण आत्तापर्यंत जे झालेले आहेत ते सुद्धा मेजरेबल आहेत. तुम्हाला जाणवून येईल की आता इट्स अ गुड अचीवमेंट सो फार. ओके. हे गैरसमज दूर झाल्यानंतर काय होतं? आपण कृष्णाला खऱ्या स्वरूपात पाहू लागतो आणि ते ते पाहणं म्हणजे जे गैरसमज, चुकीच्या कल्पना आहेत त्यांना बाजूला सारून कृष्णाकडे आपण जे व्यवस्थितपणे जसं बघायला पाहिजे तसं आपण बघायला स्टार्ट करतो आपण.
आणि हे केल्यानंतर आपल्याला जाणवतं की मला भक्ती मार्गावरती पुढे जायचं आहे, मला कृष्णाकडे जायचं आहे. मग कृष्णाचा आश्रय घेणं आपण हॅप्पीली ते एक्सेप्ट करतो. कधी कधी काय होतं की एका पोलिसांनी चोराला पकडलं आणि नंतर बोललं चल माफी माग म्हणून, तर तो मागतो, कारण त्याला माहिती आहे माफी मागण्याशिवाय त्याची सुटका नाहीये. पण तो मनापासून माफी मागायला तसं नाहीये. पोलिसांनी सोडल्यानंतर तो परत तेच कृत्य करेल जे त्यांनी करायला नाही पाहिजे, ज्याच्यामुळे त्याला पोलिसांनी पकडलेलं. तर अशा प्रकारची माफी मागणं, अशा प्रकारे सरेंडर करणं, कृष्ण आपल्याकडनं तसं एक्सपेक्ट नाही करत आहे. कृष्ण काय करतोय, संपूर्ण माझं ज्ञान घ्या. तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही काय करता, आतापर्यंत काय करत होता, तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्ही कोणाचं शरण घेतलेलं आत्तापर्यंत आणि कोणाचं शरण घेतलं पाहिजे, आणि ते आधीचं शरण घेतल्यामुळे तुम्हाला काय नुकसान होतं आणि माझं शरण घेतल्यावरती तुम्हाला काय फायदा होईल. हा प्रॉपर नॉलेज दिल्यानंतर कृष्ण बोलते मद आश्रय, तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्यात ना, आता आता तुम्ही माझा आश्रय घ्या. जबरदस्तीने जर त्याला करायचं असतं तर तो आधी बोलला असता आधी मला सरेंडर हो, मग नंतर मी तुला ज्ञान देईन म्हणून. तसं नाही तो करत आहे. तर कृष्णाचा आश्रय घेतल्यानंतर, शरण गेल्यानंतर आपले ज्या प्रामाणिकता असते भक्ती करण्यामध्ये ती वाढत जाते आणि आपल्याला कम्प्लिटली जाणवतं की माझं अंतिम ध्येय हे फक्त कृष्ण आहे आणि कृष्णच माझं संपूर्ण संरक्षण करू शकतो. ते झालं की नंतर काय होतं, मग आपण त्या मार्गावरती चालायला चालू करतो. योगम युंजन, भक्तियोगाची प्रॅक्टिस करतो आपण, सराव करतो त्याचा. त्या आश्रयातनं बाहेर पडणार नाही आपण चुकून सुद्धा, ह्याची जास्ती आपण काळजी घेतो. हं? त्या आश्रयामध्ये टिकून राहू आपण. त्याच्याकरता जे गोष्टी करायच्या आहेत ते मनापासून छान आनंदाने आपण करतो. ओके. आणि एक शिस्त असली पाहिजे आपल्या भक्तियोगामध्ये सुद्धा, ती शिस्त आपण आणतो. आणि त्याच्याकरता मग दररोज सकाळी लवकर उठणं, त्याची पूजा करणं, नामस्मरण करणं, प्रार्थना करणं, त्याची सेवा करणं, त्याला भोगा अर्पण करणं, त्यांनी दिलेला प्रसाद खाणं वगैरे, त्याची म्हणजे मूर्तीपूजा करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होतात. ती झाली ती प्रोसेस. आणि ते करता करता नंतर मग आपलं काय होतं, मग मई आसक्त मनाहा पार्थ, हे पॉसिबल होतं आपल्याला. किंवा कारण जर का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी न करता तुम्हाला मई आसक्त करायचं असेल तर ते पॉसिबल नाही आहे. तुम्हाला कसं कृष्ण करतोय की एंगेज करतोय त्याच्या सेवेमध्ये, ज्याच्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये तुमची एंगेजमेंट हळूहळू कमी कमी होत जाते. मग ऑटोमॅटिकली त्या प्रोसेसमध्ये आपण पूर्णपणे मग्न झालो की मग ऑटोमॅटिकली मई आसक्त मना, म्हणजे कृष्णाशी मन जोडलं जाणं, ते ऑटोमॅटिकली होत राहतं. जसा जसा आपण भक्तियोगाचा सराव चालू ठेवतो, आपलं मन कृष्णाबरोबर जोडलं जातं आणि मग नंतर कृष्णाप्रती जी आसक्ती निर्माण होते ती अजून अजून दृढ होत जाते ती. आणि कृष्णाच्या चरणांवरती मग आपलं मन स्थिर होतं तिकडे. आणि त्या प्रोसेसमध्ये कंटिन्यू करत राहिलं की मग नंतर शेवटी आपण कृष्णाच्या चरण कमलांपर्यंत पोचतो आपण. ठीक आहे. आता आपण बरं, कोणाला काही प्रश्न आहे? मी भरपूर वेळ बोललोय, पण आतापर्यंत गोष्टी आहेत त्या समजल्या आहेत का? हो प्रभू. हो प्रभूजी. काही क्वेश्चन, काही काही डाऊट, काही काही असं आहे का की हे पटलं नाहीये तुम्हाला वगैरे, असं काही आहे का? तुम्हाला वाटतंय का की ही जी प्रोसेस आहे ती तरी सुद्धा मला डाऊटफुल आहे त्याबद्दल म्हणून? नाही? नाही प्रभूजी. ठीक आहे. इंटरेस्टिंग वाटतंय का अजून तर नाही तेवढं? नाही, सुरुवात झाली तर कसं या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गुंतू ते जाणून घ्यायचंय बरं, प्रभूजी. ठीक आहे. आता आपण पहिले जे 2-3 श्लोक आहेत ना, हे त्या ज्ञानाबद्दल आपल्याला डिटेल माहिती देत आहेत. त्यामुळे ते जाणणं गरजेचं आहे, कारण त्यानंतर आपल्याला त्या ज्ञानावरती कॉन्फिडन्स येतो. म्हणजे कसं असतं की एखाद्या मित्राने आपल्याला सांगितलं की बाबा तुला अमुक एक गोष्ट शिकायची आहे, तर तू ह्या इन्स्टिट्यूटमधनं कोर्स कर किंवा ह्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घे वगैरे.
तर त्यावेळी आपल्याला काहीही माहिती नसतं युनिव्हर्सिटीबद्दल. मग आधी आपण काय करतो, त्या कोर्स जॉईन करण्यापूर्वी आधी युनिव्हर्सिटीबद्दल, कोर्सबद्दल माहिती घेतो आणि आपल्याला कॉन्फिडन्स निर्माण झाला की बाबा हां, हे बरोबर आहे सगळं, की मग नंतर आपण ते ज्ञान स्टार्ट करतो घ्यायला. तर इथे सुद्धा तेच आहे. इथे जे आपल्याला ज्ञान मिळणार आहे 4थ्या श्लोकापासून, त्या ज्ञानाबद्दल इथे कृष्ण माहिती देतोय आणि वेगवेगळ्या प्रकारे देतोय. तर पहिल्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतोय, हे ज्ञान काय आहे आणि ते का घ्यायला पाहिजे. दुसऱ्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतोय की हे ज्ञान हेच संपूर्ण ज्ञान का आहे. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये तो हे ज्ञान इतकं रेअर का आहे, दुर्लभ का आहे, ते तो सांगतोय आपल्याला. म्हणजे कळून येतं आपल्याला की जे ज्ञान मी घेतोय ते ज्ञान बेस्ट आहे, त्याच्यावरती कोणतं चांगलं नाही. ते ज्ञान काय आहे आणि ते मिळवणं आवश्यक का आहे, इतर गोष्टी मिळवणं आवश्यक का नाही आहे, ते ती रेअरिटी पण तो एक्सप्लेन करतो. तर आता त्यामुळे इकडे जाणून घेणं आवश्यक ठरतं की बाकीचे जे योग मार्ग होते, हा, त्याच्यामध्ये कृष्ण बोलला की तुम्ही पूर्णत्वाला पोहोचू शकता तुम्ही, तर ते तुम्ही भक्तियोगाद्वारे तुम्ही कसं अचीव करू शकता. तर अष्टांग योगामध्ये कृष्णाने आपल्याला काय सांगितलेलं की पूर्णत्व मिळवण्याकरता तुम्हाला साधकाला निर्जन स्थळी जायला पाहिजे किंवा म्हणजे बाकी संसारातनं निवृत्त व्हायला पाहिजे, कठोर तपश्चर्या केली पाहिजे किंवा एका पद्धतीने डोळे उघडे अर्धे उघडे ठेवायचे, नाकाच्या टोकाकडे बघायचं, एका पद्धतीने श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा वगैरे. अशा प्रकारे मनाला त्या साम्य स्थितीमध्ये आणणं आवश्यक होतं. प्रत्येक गोष्टीकडे म्हणजे अध्यात्म असो किंवा भौतिक असतो, सगळीकडे एकदम समान नजरेने बघायचं, तटस्थ राहायचं एकदम वगैरे. त्यामुळे काय होतंय की ते डिफिकल्ट तर आहेच आहे, पण त्याची जी लिमिटेशन जी आहे ती आपण बघून घेऊया की साधक जो आहे त्याला ग्रॅज्युअली त्याला ब्रह्म म्हणजे ब्रह्मा नाही, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान ह्याची ग्रॅज्युअली त्याचा एक्सपिरियन्स येतो त्याला. पण ही जी प्रक्रिया जी आहे ना, ही खूप लॉंग प्रोसेस आहे आणि ती खूप त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत, त्याच्यामध्ये फिजिकल चॅलेंजेस आणि मेंटल चॅलेंजेस. आणि ह्या सगळे चॅलेंजेस असल्यामुळे काय होतंय, देर इज अ व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर. जर का तुम्ही फेल होण्याची प्रोबॅबिलिटी आहे, तर म्हणजे काय की सगळीच लोक करूच शकतील शेवटपर्यंत असं नाहीये. त्यामुळे ह्या मार्गावरती जर यश मिळवायचं असेल तर खूप मोठं भाग्य लागतं आणि अडथळे पण भरपूर असतात. त्यांच्यावरती मात करण्यासाठी एकाग्रता पण असली पाहिजे. तर गंमत काय होते की एक लहान मूल आहे, समजा 5 वर्ष 10 वर्षाचं, आणि त्याला एका रस्त्यावरनं चालत जायचं. त्या रस्त्यावरती खूप डिफिकल्टीज आहेत, पाणी आहे, मध्ये कचरा ठेवलेला आहे किंवा खडकं आहेत किंवा खड्डे आहेत वगैरे वगैरे. आणि त्याला वडिलांनी त्याला नॉलेज दिले कसं चालायचं. तो बिचारा चालतोय चालतोय चालतोय, पडतोय आणि इकडे पडतोय, इकडे लागतंय, इकडे हे झालं ते झालं वगैरे. त्याच्यामध्ये काय होईल, शेवटी ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाइम तो बोलेल की बाबा मला जमत नाही, मी सोडून देतो. हां, पण समजा त्याच्या वडिलांनी त्याचा हात धरला असेल किंवा स्वतःचा हात त्याला धरायला दिला आणि त्याला सांगितलं की घाबरू नको रे बाळा, मी तुझ्याबरोबर चालतोय, तुला मी पडला तरी मी तुला उचलणार आणि मी शेवटपर्यंत घेऊन जाणार. तर प्रोसेस तीच झाली. तोच चालतोय मुलगा, तोच रस्ता पण तोच खडकाळ आहे आणि तशाच प्रकारचा रस्ता डिफिकल्ट आहे, पण इथे त्या प्रोसेसमध्ये त्या मुलाला त्याच्या वडिलांची मदत कॉन्स्टंटली मिळते, जे मार्गावरती होतं. कारण आपण कृष्णाला सरेंडर केलेलं असतं. तर कृष्ण बोलते की मी तुम्हाला सोडणार नाही, नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताला मी कधीच भरकटून देणार नाही म्हणून. तर मग जिकडे आपण पडतो आणि जेव्हा पण आपल्याला वाटतं की मला नाही जमत आहे चालायला, तिकडे मग मागणं कृष्ण आपल्याला धक्का मारत राहतो आणि पुढे 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 ओढत राहतो आपल्याला. तर हा एक भयानक मोठा डिफरन्स आहे भक्तियोगामध्ये आणि बाकीच्या योगांमध्ये, की इकडे आपण आपली क्षमता वापरायचा प्रयत्न करतो, आपलं ज्ञान वापरायचा प्रयत्न करतो, आपल्या मनावरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करतो. पण तिथे काय भक्तियोगामध्ये होतंय की कृष्ण आपल्याला मदत करत राहतोय कॉन्स्टंटली.
आणि जे बाकीच्या योग मार्गावरती आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतात, साधना करावी लागते आणि त्याच्यातनं तुम्ही जे मिळवता ते फायनली तुम्ही ह्या भक्तियोगाच्या मार्गावरतून मिळवता, पण सहजतेने मिळवता. इमॅजिन करा, त्या मुलांनी वडिलांचा हात धरलेला आहे, बोट धरलेला आहे, तर जेव्हा सुद्धा पडायची अशी स्थिती निर्माण होते त्यावेळी तो वडिलांचं बोट घट्ट धरून ठेवणार आणि त्यांच्या सपोर्टनी तो पडणार नाही. तो त्यामुळे झालंय काय, रस्ता तोच आहे, चालणारी व्यक्ती पण तोच आहे, त्या रस्त्यावरती अडथळे पण तेच आहे, पण इथे वडिलांचं म्हणजे इथे कृष्णाचा आपल्याला कंटिन्युअस सपोर्ट असतो इकडे. त्यामुळे ह्या मार्गाला सोपा मार्ग आणि थेट मार्ग म्हणालेला आहे, की कृष्णाचं बोट आपण धरलेलं आहे, कृष्ण आपल्याला सोडणार नाही. कृष्णाने तर इनफॅक्ट पूर्णपणे धरलेलं आहे आपल्याला. तर एका ठिकाणी कृष्ण सांगतो की जेव्हा एखादा भक्त माझ्याकडे यायचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याचा जीवनाचा संपूर्ण कंट्रोल मी घेतो माझ्याकडे. म्हणजेच काय, तर तुला कुठे भरकटवून न देण्याचं काम मी करतो तिकडे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये किती डिफिकल्टीज यावं, आपली काय ॲबिलिटी काय आहे डिफिकल्टी सहन करण्याची, त्या बेसिसवरती तो आपल्याला अजून दुसऱ्या दुसऱ्या डिफिकल्टी देत राहतो आणि आपल्याला अजून अजून प्युरिफाय करत राहतो. म्हणजे आपण कृष्णाच्या मार्गावरती जास्ती आनंदाने जास्ती सहजतेने आपण चालू शकू. आणि हे सगळं पॉसिबल होतं भक्तियोगामध्ये. म्हणजे तुम्ही भक्तियोगामध्ये सुद्धा तुम्ही गोल अचीव करता आणि तुम्ही इन अ प्रोबॅबिलिटी, विथ अ सर्टन प्रोबॅबिलिटी तुम्ही बाकीच्या मार्गांवरती सुद्धा ते गोल अचीव करता. परंतु हा मार्ग जो आहे तो डायरेक्ट आहे, कमी कठीण आहे आणि कठोर तपश्चर्याऐवजी प्रामाणिक भक्तीवरती आधारित आहे. तो त्याच्यामध्ये कृष्णाची मदत आपल्याला मिळत राहते. आपण हे बघितलंय त्यामुळे मी जर आता हे परत रिपीट नाही करत मी आता. तर कृष्णाने 7व्या अध्यायामध्ये कृष्ण भावनाचं जे स्वरूप आहे त्याचं पूर्णपणे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे श्रीकृष्ण जे आहेत हे सर्व ऐश्वर्यांनी संपूर्ण परिपूर्ण आहेत. आणि ऐश्वर्य म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये बोलू आपण. तर ऐश्वर्य ते स्वतःचं प्रकट करतात आणि त्याप्रमाणे ते स्वतःबद्दल आपल्याला माहिती देतात ते 7व्या अध्यायामध्ये. त्यामुळे आणि म्हणून 15व्या आणि 16व्या श्लोकामध्ये कृष्णाने कोणत्या प्रकारची लोक कृष्णाला शरण जातात आणि कोणत्या प्रकारची लोक कृष्णाला शरण जात नाहीत ते सांगितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. आणि ते जेव्हा आपल्याला म्हणजे कृष्णाचं स्वरूप समजायला चालू होतं तर ते ती मदत होते ते कृष्ण भावना आपल्याला कशी मदत करते. तर जे पहिल्या 6 अध्यायांमध्ये आत्मसाक्षात्कारावरती जो फोकस दिलेला वेगवेगळ्या योग पद्धतींद्वारे, ओके, तो म्हणजे समर्थ आहे तो, पण त्याच्यामध्ये डिफिकल्टीज आहेत. आणि म्हणून कृष्ण बोलतो की माझ्यावरती तुम्ही मन स्थिर आणि एकाग्र केलं तर तुम्हाला म्हणजेच योगाची परिपूर्णता प्राप्त होईल. ज्यालाच कृष्ण कृष्ण भावना असं म्हणतोय. मयी आसक्त मना हा पार्थ. ओके. त्यामुळे जर का परम सत्याला म्हणजेच कृष्णाला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यावरती मन केंद्रित करणं हे मॅन्डेटरी बनतं. हरे कृष्ण. याला जरा स्किप करतो मी कारण ह्याबद्दल आपण बोललेलो. आता गंमत काय होते की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शृणू म्हणजे श्रवणमला अतिशय महत्व दिलेलं आहे. बरं, मग श्रवणमच जर करायचं असेल तर मग मी कोणाचंही मुखातनं निघालेलं कोणतेही वाक्य श्रवण केलं तर चालेल का? तर तसं नाही चालणार ते. आता समजा आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुमची तब्येत जरा जास्ती बिघडलेली आहे तर तुम्हाला जरा दूध प्यावं लागेल आणि चांगलं जेवण जेवावं लागेल. तर आपण जर का वाघाचं दूध किंवा उंटाचं दूध वगैरे जर प्यायलो तर चालेल का? दूध ते दूधच आहे ना.
पण ते दूध आहे जे आपल्या तब्येतीकरता चांगलं असेलच असं नाहीये. त्यामुळे आपल्याला आपल्या तब्येतीकरता काय चांगलं आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे आणि तेच वापरणं आवश्यक आहे. त्यामुळे काय होतं की कृष्ण भावनेमध्ये जर का पुढे जायचं असेल आपल्याला, तर कृष्ण भावनेकरता पुढे जाण्याकरता काय आवश्यक आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. हा, जर श्रवणम कृष्णाने सांगितलेलं आहे, तर मग अ, 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 मी म्हणजे असं एक पाखंडी व्यक्ती आहे, त्याच्या तोंडून कृष्णाचं जर नाव आलंय, कृष्णाबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिली, तर ते मी ऐकलं तर चालेल का? तर ते नाही चालणार. कारण ती जी मिरॅक्युलस पॉवर म्हणतो ना, जे आपलं मन अंतःकरण जे आपलं शुद्ध करू शकतं, ती ती पॉवर त्या पाखंडी व्यक्तीच्या शब्दांमध्ये नसते ती. त्यामुळे जो शुद्ध भक्त जो आहे, त्याच्या तोंडून निघालेलं वाक्य आपल्याला प्युरिफाय करता, आपल्या अंतर्मनाला जाऊन ते टच करता आपल्याला, आणि ज्याच्यामुळे आपलं प्युरिफिकेशन होत राहतं आणि ज्याच्यामुळे आपण कृष्णाकडे अजूनही चांगल्या पद्धतीने चालू शकतो. त्यामुळे ही जी नवविधा भक्ती जी आहे ही सांगितले, त्याच्यामध्ये श्रवणम सर्वप्रथम आणि महत्वपूर्ण का आहे, तर नॉट बिकॉज हिअरिंग इज इम्पॉर्टंट. हा, म्हणजे हिअरिंग तर इम्पॉर्टंट आहेच, बट द हिअरिंग फ्रॉम द राईट पर्सन इज इम्पॉर्टंट. कोणत्याही व्यक्तीकडे जाऊन आपण फक्त ऐकण्याकरता बसलो तर त्याचा फायदा नाही होणार आपल्याला. तर कृष्ण काय बोलतोय की जे श्रीकृष्णांपेक्षा किंवा श्रीकृष्णांनी जे ज्ञान आपल्या भक्ताला दिलेलं आहे, तर त्या भक्ताकडनं ऐकणं किंवा श्रीकृष्णांकडनं डायरेक्टली ऐकणं ह्याच्यापेक्षा जास्ती चांगलं असू शकत नाही. तर एक व्यक्ती प्रभुपाद एका ठिकाणी एका हॉलमध्ये लेक्चर देत होते. माझ्या मते एक युनिव्हर्सिटी होती. तर तिकडे एक व्यक्ती उठला आणि त्यांनी काहीतरी असं काहीतरी बोललं की कृष्ण असा आहे तसा आहे, हे केलं नाही पाहिजे, ते केलं नाही पाहिजे वगैरे असं काहीतरी. तर प्रभुपाद बोलले की बाबा हे तू असं सांगतोयस म्हणून कृष्णाने भगवद्गीतेमध्ये अमुक अमुक सांगितलेलं आहे, जे तू जे सांगितलं त्याच्या विरुद्ध आहे. तर प्रभुपाद बोले, तर माझ्याकरता मार्ग सरळ आहे. मी तुझं ऐकावं का कृष्णाचं ऐकावं? मी साहजिक आहे, मी कृष्णाचं ऐकणार, मी तुझं ऐकणार नाही. त्यामुळे एक लहान मूल असलं ना, समजा 3 किंवा 4 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला आपण नंबर्स शिकवतोय, 1 2 3 4 5 शिकवतोय आपण त्याला. तर समजा एका व्यक्तीनी त्याच्या मुलाला 1 2 4 5 6 शिकवलं आणि 3 गाळून टाकलं त्यातनं, तर त्या मुलाला बिचारायला काय कळणार आहे का की 3 नंबरची कोणता एक डिजिट आहे म्हणून? त्या बिचारायला काहीच कळणार नाही. पण काय झालंय, त्याला चुकीचं ज्ञान मिळालं. त्यामुळे आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये ना, राईट टीचरची ओळख असणं आवश्यक असतं. एकदा आपल्याला राईट टीचर ओळखता आला आणि त्याच्याकडनं आपण शिकायला चालू केलं, त्यावेळी आपल्याला कॉन्फिडन्स येतो की मला काय शिकायचं हे माहिती नाहीये, पण मला एवढं माहिती आहे की ही व्यक्ती जे काही शिकवेल ते चांगलंच शिकवेल आणि चांगल्या व्यतिरिक्त काही शिकवणार नाही. त्यामुळे पहिली गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट असते की राईट टीचर ओळखणं, राईट गुरु ओळखणं. आपण सुद्धा युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतो, त्यावेळी युनिव्हर्सिटीची पारख आधी करतो, ज्ञानाची आधी पारख नाही करत. त्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगले टीचर्स आहेत, त्यात मुलं चांगली शिकलेली आहेत, चांगल्या नोकरीमध्ये बिझनेसमध्ये आहेत वगैरे, त्यांचं चरित्र चांगलं आहे हे कन्फर्म झाल्यानंतर आपण युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतो आणि मग ज्ञान मिळायला चालू होतं. तर गुरुची ओळख आधी होणं जास्ती आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे. आणि मग श्रीकृष्णांपेक्षा जास्ती श्रेष्ठ आणि परफेक्ट असा गुरु कोणी असूच शकत नाही. त्यामुळे श्रीकृष्णांनी ज्या पद्धतीने भगवद्गीता शिकवली आहे, त्या पद्धतीने भगवद्गीता शिकणं आवश्यक आहे. म्हणून श्रीकृष्णांकडनं तच्छृणू, माझ्याकडनं श्रवण कर, म्हणजे आपण संपूर्ण कृष्ण भावनाभावित होऊ शकतो. आता तसा वेळ संपलेला आहे
मी तुम्हाला हा जे आपण शिकलो हेच एका सेम गोष्ट पण एका वेगळ्या पद्धतीने श्रीमद भागवत पुराण जे आहे त्याच्यामध्ये पहिल्या स्कंधाच्या दुसऱ्या अध्यायाच्या 17व्या श्लोकापासून 21व्या श्लोकापर्यंत 5 श्लोक असे म्हटलेले आहेत. त्याच्याद्वारे आपण जरा हा फायनल गोष्ट शिकायचा प्रयत्न करू. तर शृण्वतां स्वकतः कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृदयंतस्थो हि भद्राणी विधुनोती सुहृत सताम. ओके, तर हे त्याचा अनुवाद झाला. अनुवादात वाचूया आपण. वेदांमधून कृष्णकथा श्रवण करणे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करणे म्हणजेच पुण्यकर्म होय. म्हणजे आपण ज्याला गोष्टीला पुण्यकर्म समजतो ते खरं पुण्यकर्म नाही आहे ते. आणि जो कृष्णकथा श्रवण करतो त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवितात. आणि जो निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्या भक्ताला ते शुद्ध करतात. म्हणजे ही जी प्युरिफिकेशनची प्रोसेस आहे ती इकडनं स्टार्ट होते. कारण का तर हृदयात स्थित आहे कृष्ण आणि कृष्ण आपल्याला त्याप्रमाणे वागवतोय. आपण का तर आपण त्याची कृष्णकथा त्याची कथा आपण श्रवण करतोय. विधुनोती म्हणजे धुवून काढतोय तो. ठीक आहे. मग काय, नष्टप्रायेष्व भद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी. या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान, म्हणजे ज्ञान आहे आपल्याकडे पण ते सुप्त आहे, आता ते झाकलं गेलेलं आहे. दिव्य ज्ञान साहजिकच विकसित होते का तर कृष्णाबद्दल आपण शिकायला चालू केलंय. ओके, भक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्ताकडून कृष्ण कथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा जी असते ती दृढ होते. ठीक आहे. मग तदा रजस्तमो भाव कामलो लोभादयश्च ये चेत एतैना विद्धम स्थितम सत्वे प्रसीदती. भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज आणि तमो गुणापासून मुक्त होतो. खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याचा इम्पॅक्ट रज आणि तमोगुणाचा आपल्या भक्तीवरती निगेटिव्हली कसा होतो हे आपण 14व्या अध्यायात पोचल्यावरती आपण शिकू. आपण यामुळे काय होतं, काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो. आणि जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्वावस्थेत स्थित होतो. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः भगवत तत्वविज्ञानम मुक्त संगस्य जायते. भक्तीमुळे तो प्रसन्न होतो, प्रसन्नता येते. प्रशांत मनसम ह्येनम कृष्ण बोललेला 6व्या अध्यायामध्ये ना. तर हे प्रशांत मन एकदम शांत होतं, प्रसन्न होतं एकदम. आणि भगवत तत्व जे असतं ते विज्ञान जे असतं त्यामुळे त्याला संपूर्ण ज्ञान मिळतं. ओके, भिद्यते हृदय ग्रंथीश्च छिद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. याप्रमाणे भक्तियोगामुळे भौतिक आसक्तीरूपी कठीण गाठ जी भेदली जाते आणि मनुष्य असंशयम समग्रम अर्थात परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो. म्हणजे काय तर ही जी हृदय ग्रंथी जे म्हटलेलं आहे तर आपल्या हृदयावरती ना अमुक एका प्रकारच्या गाठींवरती गाठी अशा बांधल्या गेलेल्या आहेत. म्हणजे पहिली गाठ आहे आपलं शरीर, दुसरी गाठ आहे आपली फॅमिली, तिसरी गाठ आहे आपली मुलं, चौथी गाठ आहे आपला बंगला, गाडी, जॉब, एज्युकेशन, पैसा, आपल्या इच्छा, वासना वगैरे. ह्या एकावरती एक अशी गाठ मारलेली गेलेली आहे. तर भिद्यते म्हणजे त्याचा भेद होतो. एक गाठ सोडली जाते आपली हळूहळू हळूहळू, जसं जसं आपण पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवानांना जाणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मार्गावरती चालत जातो. म्हणून श्रीकृष्ण किंवा त्याच्या भक्ताकडून, फक्त त्याच्या भक्ताकडून श्रवण केल्याने मनुष्य कृष्ण तत्व जाणू शकतो. एक छोटस तुम्हाला एक गोष्ट सांगतो की काही वर्षांपूर्वी माझ्या मते 1970-75 साली, एक्झॅक्टली आठवत नाही,
का 80 साली जे काय आहे ते देवानंदनी तो कोणता तरी पिक्चर बनवलेला ज्याच्यामध्ये हरे कृष्ण महामंत्राचं विक्षिप्त असं विचित्र असं कीर्तन हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन प्रोजेक्ट केलेला. तर हरे कृष्ण हरे राम हे गाणं आहे ना, आणि त्याच्याच वरती रिमिक्स वगैरे पण बनवलेलं आता रिसेंटली. तर अशा व्यक्तींच्या तोंडातनं जेव्हा निघालेलं असं कृष्णाचं नाव किंवा कृष्णाबद्दलची माहिती किंवा कृष्णाबद्दलच्या लीला जेव्हा असतात ना, त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह त्याचा म्हणजे त्याचं नुकसान होतं, निगेटिव्ह फायदा होतो. त्यामुळे आपल्याला हे ओळखणं खूप गरजेचं आहे की समोरची व्यक्ती कृष्णाचा किती चांगला भक्त आहे आणि त्याच्या भक्तीमुळे माझ्या भक्तीमध्ये किती वाढ होऊ शकतो. आणि ह्याच्या बेसिसवरती आपण कोणाकडनं शिकलं पाहिजे, कोणाकडनं शिकलं नाही पाहिजे हे ओळखलं पाहिजे. आणि मग आपल्याला कळतं की बाबा हा कृष्णाचा प्युअर भक्त आहे, ह्याच्याकडनं शिकणं आवश्यक आहे. म्हणून प्रभुपादांची गीता जी आहे ती वाचणं आवश्यक का आहे आणि बाकीच्या गीता आवश्यक म्हणजे न वाचणं हे का आहे हे ग्रॅज्युअली आपल्याला समजायला चालू होतं. हरे कृष्ण. मी इच्छा ठेवलेली की आपण आज दुसरा श्लोक पण करायचा म्हणून, पण नाही जमला. आपण पुढच्या आठवड्यात दुसरा श्लोक बघूया आपण. हरे कृष्ण. थोडं रिपिटेशन झालेलं असेल माझ्या आज बोलण्यामध्ये, पण युजफुल आहे ते. आपल्याला तो मेसेज जो आहे तो कॉन्स्टंटली आपल्या मनावरती जाणं, कानावरती जाणं आवश्यक असतं. कोणाला काही प्रश्न आहे? नाही प्रभूजी. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. चालेल. हरे कृष्णा. धन्यवाद हरे प्रभूजी. कृष्णा. धन्यवाद. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna, Krishna